चलो, लास्ट टाइम आपण जे एक्झाम्पल्स घेतले होते शेवटच्या टॉपिकवर स्विचिंग सर्किटमधलं, की सिम्बॉलिक फॉर्मवरनं सर्किट कसं ड्रॉ करायचं हे आपण एक्झाम्पल्स बघत होतो. आणि त्याला राईट करताना थेरॉटिकल पार्ट कसा राईट करायचा, कोणकोणत्या पद्धतीने थेरॉटिकल पार्ट राईट करायचो हे आपण बघत होतो. आणि एक्झॅक्टली आपण त्या थेरॉटिकल पार्ट्समध्ये आपण कसं राईट करणार किंवा ब्रॅकेट्सला कसं वेटेज द्यायचं हे आपण बघत होतो. ओके, कालचे जे मागचे एक्झाम्पल जेवढे पण होते त्याच्यात अजून काही आपण एक्झाम्पलचे आपण टोटल किती एक्झाम्पल झाले तुम्हाला लास्ट टाइम मागच्या क्वेश्चनवर किती एक्झाम्पल झाले होते? हां, 6 एक्झाम्पल झाले होते. बरं, ठीक आहे ठीक आहे. ओके, 6 एक्झाम्पल आपण त्याच्यावरचे घेतले होते आणि त्याच्या रिलेटेड आपण अजून काही एक्झाम्पल्स देतोय. त्याच्यात त्याच फॉर्ममध्ये मी काही एक्झाम्पल देतो. ओके, नाव जे 6 एक्झाम्पल झाले होते ते 6 एक्झाम्पल आणि त्याच्यात पुढे कंटिन्यू केलेले काही एक्झाम्पल मी ॲज इट इज होमवर्कला देतो आणि मग त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. ओके, त्याच्यातले काही होमवर्कचे एक्झाम्पल मी इथेच राईट करून देतोय. लक्षात घ्या की आपण जे 6 एक्झाम्पल घेतले होते त्या एक्झाम्पल्समध्ये आता एक काम करू, 7व्या नंबरचं एक्झाम्पल इथेच घेऊ आणि मग बाकीचे वाटले जे असतील 2-4 एक्झाम्पल ते एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतो. म्हणजे कसं की तुम्हाला ते इझी जाईल, तुम्हाला पटापट सॉल्व्ह करायला वगैरे, ड्रॉ करायला वगैरे तुम्हाला पटकन ड्रॉ करता येतील. असे काहीतरी एक्झाम्पल्स आपण घेऊ. ओके, किंवा मग साधा आणि सोपं एक जे एक्झाम्पल झाले ते एक्झाम्पल असू देऊ आणि मग आपण पुढे कंटिन्यू करू. कसं करायचं? ओपिक ते एक्झाम्पल आपलं कम्प्लीट. हो, लास्ट क्वेश्चन तोच आहे. सिम्बॉलिक फॉर्ममधून सर्किट ड्रॉ करायचं आहे. एकच एक्झाम्पल, जास्त नाही. आपलं एक एक्झाम्पल फक्त ते समजायला पाहिजे की आपण काय केलं होतं याच्याकरता मी देतोय. ओके, नाव 7 नंबरचं एक्झाम्पल मी फक्त एकदा रिव्हिजन म्हणून आपण ते घेऊ की आपण काल काय केलं होतं किंवा आपण जे पार्ट ऑफ घेतला होता तो काय घेतला होता त्याच्यासाठी मी घेतोय. ओके, नाव मग बघा आता. P and Q and R, P and Q and R are in a square bracket, negation P or in a bracket Q and negation R. Bracket completed. ओके, चल मग आता याच्यामध्ये काय करणार आणि ॲडजस्टमेंट सांगा मला. चला, कशी ॲडजस्टमेंट करणार याची रफ फिगर अगोदर आपण ड्रॉ करतो. रफ फिगर ड्रॉ कशी करायची? हाऊ टू ड्रॉ अ रफ फिगर? रफ फिगर. हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर? हाऊ मेनी स्टेटमेंट्स? P stands for okay, plus Q stands for S2 and R stands for S3, and then you have to take it as negation P will be stands for complementary switch of S1, that's S1 dash. Negation Q stands for S2 dash, complementary switch of S2. Negation R, negation Q ची गरज नाही पडत आपल्याला कारण negation Q नाही. Negation R stands for S3 dash. ओके ओके, Qचा याच्यामध्ये काही संबंध नाही, निगेशन Qचा याच्यामध्ये येत नाही, त्यामुळे काही गरज पडत नाही. म्हणजे आपल्याला फक्त 5 स्विचेसमध्ये आपल्याला काम होणार, पण त्याच्यामध्ये कुठे कुठे कसे कनेक्टेड आहेत ते आपल्याला आधी बघावं लागेल. चला सांगा बरं रफ. हे कसे बरं या ब्रॅकेटमध्ये कसे बरं तिघ पण P, Q आणि R सिरीज मध्ये आहे, बरोबर ना? जर मी तिघ पण सिरीज मध्ये घेऊन टाकले, एक पहिलं स्विच घेतलं P साठी, दुसरं घेतलं Q साठी आणि तिसरं घेतलं R साठी. ओके, आता या ब्रॅकेटला हे पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट कसं कनेक्टेड आहे? म्हणजे हा स्टेटमेंट कसा असेल, ऑब्व्हियसली आपण पॅटर्न जो तयार केलेला असेल तो पॅटर्न आपला ऑब्व्हियसली पॅरलल असेल. मग त्याला आपण खाली घेऊया. त्याला खाली आलो. बर, आता मला सांगा त्या ब्रॅकेटच्या मध्ये पॅरलल झाल्यानंतर हे दोघं कसे कनेक्टेड आहेत एकमेकांना? पॅरलल आहे. म्हणजे ऑब्व्हियसली पहिले वरती एक स्विच घेतो निगेशन P साठी
आणि मग खाली त्यानंतर हे दोघं एकमेकांना कसे कनेक्टेड आहेत, सिरीज मध्ये. दॅट्स निगेशन, दॅट्स क्यू अँड निगेशन आर. कनेक्ट केलं असं आणि आपण इकडे असं काहीतरी लॅम्प वगैरे जॉईन केलं. बॅटरी असेल इकडे, बॅटरी आहे, हा लॅम्प आहे इकडे. ओके, दॅट्स वन इज माय रफ फिगर. दॅट्स जर विचार केला हे तिघं पण एकदम सिरीज मध्ये, याला पॅरलल हे सर्किट आहे, म्हणजे हा स्क्वेअर ब्रॅकेट जो घेतला होता तो. मग मला सांगा आता आपण पी स्टेटमेंट घेतलं. पी घेतलं कोणासाठी, द स्विच S1 इज क्लोज. नंतर निगेशन पी घेतलं, द स्विच पीचं कॉम्प्लिमेंटरी स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. नंतर क्यू घेतलं, द स्विच S2 dash is closed. नंतर कॉम्प्लिमेंटरी स्विच ऑफ क्यू लागत नाही मला, मग मी काय करेन, डायरेक्टली आर कडे येईल. आर द स्विच S3 is closed आणि निगेशन आर द स्विच S3 dash is closed. बरं चला, आता मला सांगा एक एक स्टेटमेंट कसे तयार होतील. आता मला सांगा 1 2 3 हे तिघेच्या तिघे कसे कनेक्टेड आहेत, सिरीज मध्ये, बरोबर ना. मग कोणते कोणते स्विचेस आहेत बरं त्यांच्यासाठी. स्टेटमेंट P and Q and R represent a circuit in which switches S1, S2 and S3 are connected. कसे कनेक्टेड आहेत तिघं, इन सिरीज मध्ये. P स्टँड्स फॉर S1. P साठी कोण घेतलं होतं, S1 घेतलं होतं. Q साठी S2 घेतलाय, that's Q for S2 and S3 which will for R. ओके, नाउ नंतर आता दुसरं स्टेटमेंट मध्ये घेत असताना आपण आधी याचा विचार करावा लागेल की पूर्ण ब्रॅकेटचा विचार करावा लागेल, लहान ब्रॅकेटचा, आणि डायरेक्ट कनेक्ट केलं तरी चालेल, किंवा मग आपण असं म्हटलं तरी चालेल का की राईट करत असताना पी साठी कोण घेतला, निगेशन पी साठी कोण घेतलं, S1 डॅश. ओके, दॅट्स S1 डॅश म्हणजे निगेशन पी साठी कनेक्टेड इन parallel to corresponding they are connected in a series. दोघांच्या दोघं सिरीज मध्ये असतील. मला लिहिताना आपण असं लिहिलं चालेल का की कनेक्टेड कसे असतील, कनेक्टेड पॅरलल असतील की नाही, आपण असं मेन्शन केलं तरी चालेल. किंवा आपण एक काम करू, दोघांना एकत्र लिहित असताना आपण त्या अगोदर छोट्या ब्रॅकेटचा विचार करू. स्टेटमेंट Q and negation R represents a circuit in which switches, okay, switches याच्यासाठी कोण होता, Q साठी S2 and negation R साठी S3 dash. ओके, नाउ मग Q सांगा S2 and S3 dash are connected in series. ओके, आता याचं काय करायचं, हा आणि हे दोघं पण हे करस्पॉन्डिंग म्हटलं तरी चालतील किंवा डायरेक्ट एकत्र करून टाकले तरी चालतील, कारण ते एकटं राहिलं की त्यावेळेला आपल्याला ते जास्त कॉम्प्लिकेटेड होतं तर लिहायला. मग आपण असं म्हटलं तरी चालतंय की आपण एक स्विच जे आहे ते स्विच निगेशन पी याला कसं कनेक्टेड आहे, पॅरलली कनेक्टेड आहे. मग आपण असं म्हटलं तरी चालेल, द स्विच द स्टेटमेंट negation P or Q and R, negation R represents a circuit in which switch S1 dash and corresponds circuit
corresponding circuit. Okay, कोणतं Q and negation are connected in parallel. दोघंचे दोघं कसे कनेक्टेड आहेत? पॅरलली कनेक्टेड. ओके, मग आता फायनल स्टेटमेंट कसं असेल? लास्ट आन्सर, शेवटचा आन्सर, हे दोघं कसे कनेक्टेड? स्टेटमेंट पूर्ण स्टेटमेंट घेतलं, P and Q and R are in the bracket negation P R Q and negation R equivalent to, कसं मेन्शन करणार? इक्विव्हॅलंट टू is equivalent to आता हा आणि हा इक्विव्हॅलंट टू P and Q and R and in a bracket negation P or in a bracket Q and negation R are connected in, कसे कनेक्टेड दोघं? पॅरलल. या म्हणजे याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन हा एकच पार्ट आहे की जास्तीत जास्त आपल्याला थिओरिटिकल पार्ट राईट करावा लागतो. राईट करत असताना आपण कोण कसं कनेक्टेड आहे, कोणतं स्विच कोणासाठी रिप्रेझेंट करतं हे मेन्शन करणं थोडंसं कॉम्प्लिकेशन पार्ट आहे. म्हणजे बाकीचा पार्ट खूप सोपा आहे, उचलायची फिगर आणि आपल्याला फिगर फायनल आन्सर मध्ये ड्रॉ करता येऊ शकतं ना. चला मग आता नाव द्या बरं स्विचेसला. P Q R, that's one is a S1 S2 S3. ओके, निगेशन P आहे इथे. ओके, that's S1 डॅश, नंतर Q साठी S2 आणि हा S3 डॅश. that's current flowing like this, that's lamp, that's one is a battery. बरं बघा बरं, आता ह्या एक्झाम्पल मध्ये हे एक्झाम्पल शेवटचं एक्झाम्पल होतं याच्यातलं. मी फक्त एक ॲज अ रिव्हिजन म्हणून शेवटचं एक्झाम्पल घेतलं. 6 एक्झाम्पल झाले होते, 7व्या नंबरचं एक्झाम्पल फक्त ॲज अ रिव्हिजन म्हणून घेतोय. क्वेश्चन नंबर कोणता होता बरं? हा याचा क्वेश्चन कोणता होता? 32 नंबरचा क्वेश्चन होता, बरोबर ना? म्हणजे आपल्या टोटल ओव्हरऑल चॅप्टर मधला 32 नंबरचा क्वेश्चन होता. आणि मी पहिल्यापासून क्वेश्चन डिवाइड करत आलो, सर्व क्वेश्चनला मेन्शनिंग करत आलो आणि त्याच्यातला हा 32 मधला 7 नंबरचा क्वेश्चन आहे. आता पुढचा एक क्वेश्चन घेतोय तो म्हणजे 33 नंबरचा, की ज्याच्यामध्ये अरेंजमेंट कशी करायची, काय करायची हे आपल्याला बघायचं आहे. की आपण कशी करणार तेही लक्षात घ्या आता, की आपण ऍडजस्टमेंट करत असताना आपण काय करायला पाहिजे. आता जेवढं आपण झालंय मागचे 2-3 क्वेश्चन ते परत एकदा ह्याच्यात रिव्हिजन म्हणून म्हटलं तरी चालेल, किंवा सर्व पार्ट एकत्र करायचे. क्वेश्चनची लेंथ सुद्धा मोठी असेल, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पार्टमध्ये त्याला डिवाइड करावं लागेल. हे लक्षात घ्या फक्त. स्विचेस कुठे असतील, सर्किट कुठे असतील, ओके. चला क्वेश्चन नंबर 33. त्या क्वेश्चनला जास्त फोकस करायचा आहे. क्वेश्चन नंबर 33. given alternative arrangement give an alternative arrangement for the following circuit so that the new circuit has two switches only, the switches only, two switches only. Write the switching table. Write the switching table. ओके, क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्व करा. या क्वेश्चन मध्ये आपण जे घेतोय
क्वेश्चन मध्ये घेत असताना आपण कोणत्या कोणत्या पद्धतीची ऍडजस्टमेंट करावं लागेल, एक्झॅक्ट क्वेश्चन मध्ये विचारलं काय हे आधी एक व्यवस्थित कन्क्लूड करून घ्या, कारण आपण जेवढं याच्यात कन्क्लूड करणार तेवढं बेटर आहे. आणि कोण कोण काय काय लागणार आहे हे लक्षात असू द्या फक्त. आता ना आता सर्किट कसं आहे बघा. पहिला फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय येतं क्वेश्चन नंतर एक्सप्लेन करून देतो, किंवा आपल्याला रिड्यूस काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगतो, आणि मग त्यानंतर आपण बाकीचा पार्टकडे कंटिन्यू करू. स्विच असं काहीतरी आहे सर्किट. थोडंसं लहान काढण्याचा प्रयत्न करतो, कारण मला जागा मोठी लागणार. फिगर दिसते व्यवस्थित सर्वांना? ओके. नाव S1 S2 डॅश. ओके. नंतर आहे S1 डॅश S2. नंतर आहे S1 डॅश S2 डॅश. अशी त्यांची फिगर आपल्याला दिलेली आहे. ओके, ही एवढी अशी फिगर आहे, लक्षात घ्या. आता पहिला टप्पा आपला. आता क्वेश्चन काय तो मग तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. गिव्हन अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट फॉर द फॉलोइंग सर्किट सो दॅट द न्यू सर्किट हॅज 2 स्विचेस ओनली. ना आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्किटचा आधी सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करा. आता या जर सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ केला तर मला याच्यामध्ये किती स्टेटमेंट तयार करावे लागतील. नाव स्विचेस बघा. मी क्वेश्चन मध्ये काय विचारलं ते परत एकदा विस्तृत क्लिअर कट सांगतो. याच्यामध्ये आपल्याला या सर्किटचे एक अरेंजमेंट विचारलेली, की ज्याच्यामध्ये दोन सर्किट जेवढे स्विचेस आहेत तेवढे स्विचेस मला नको आहेत, तेवढे स्विचेस कमी करून फक्त 2 स्विचेस मध्ये ठेवा. आपल्या या सर्किटमध्ये किती स्विचेस आहेत बरं? टोटल किती स्विचेस आहेत? 6 स्विचेस आहेत, बरोबर ना? मग ह्या 6 स्विचेसला एक काम करा, आधी त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आणा. सिम्बॉलिक फॉर्मला रिड्यूस करा, आणि तो रिड्यूस करून फक्त 2 स्विचेस वर ठेवायचा आहे, म्हणजे 2 स्टेटमेंट मध्ये ठेवायचा आहे. बाकीचा सर्व पार्ट रिड्यूस करायचा आहे. आणि 2 स्टेटमेंट मध्ये तर आणतोच आहे, पण ते 2 स्टेटमेंट फक्त 2 स्विचेसच्या फॉर्म मध्ये आले पाहिजे. आणि ते 2 स्विचेसचं सर्किट आपल्याला परत ड्रॉ करायचं आहे. आणि ड्रॉ केलं की फायनली आपल्याला काय करावं लागेल, त्याचा स्विचिंग टेबल काढावं लागेल. काय करावं लागेल? स्विचिंग टेबल. मग आपण रेग्युलरली जे करतोय ते आधी या सर्किटवरून आपण काय ड्रॉ करणार, आधी सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करणार. याचं सोल्युशन बघा कसं असेल. लेट पी स्टेटमेंट सांगा, द स्विच S1 is closed. ओके, निगेशन P लागतोय. द स्विच S1 dash is closed. Then next Q, the switch S2 is closed. Then negation Q will be there. The switch S2 dash is closed. ओके, झालं. ज्यांचं मेन्शनिंग मला P लागत होता, Q लागत होता, दोघांचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस लागत होते. अरे याच्यात 2 स्टेटमेंट आहे. ओके, मग पहिला पार्ट काय होता माझा? चल सांगा बरं सिम्बॉलिक फॉर्म. P आणि Q एका नुसता, इथे S2 डॅश आहे ना. हा, हे दोघं कसे कनेक्टेड आहेत? वेट, हे दोघं कसे कनेक्टेड आहेत? सिरीज मध्ये. हे दोघं कसे कनेक्टेड आहेत? मधले सिरीज. आणि हे दोघं कसे कनेक्टेड आहेत? सिरीज मध्ये. पण हे दोघं आणि हे दोघं तिघच्या तिघ कसे कनेक्टेड आहेत? पॅरलल आहेत, बरोबर आहे. तर या 3 ब्रॅकेट्स मध्ये हे एक ब्रॅकेट, हे एक ब्रॅकेट, हे एक ब्रॅकेट,
तिघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह असेल, ऑर कनेक्टिव्ह असेल, कारण तिघच्या तिघ कशा कनेक्टेड आहेत, पॅरलली कनेक्टेड आहे. मग आधी या ब्रॅकेटचा विचार करा, काय येईल, पी अँड निगेशन क्यू, ओके, ऑर दुसरा ब्रॅकेट निगेशन क्यू अँड पी, ऑर नेक्स्ट हा, आणि इथे निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा माझा काय असेल, सिम्बॉलिक फॉर्म असेल, बरोबर आहे का. पण याला आपण डायरेक्टली असं लिहितो का, याला डायरेक्टली असं लिहितो का आपण वर्ड मध्ये काहीतरी लिहितो ना. याला एक वर्ड मध्ये लिहायचं राहिलं, आपला पार्ट कोणता होता लिहायचा, वर्ड मध्ये कसा लिहितो आपण, की कोणते सर्किट कसे कनेक्टेड आहेत, कोण कसं फ्लो होत आहे, हे आपल्याला मेन्शन करणं मस्ट असतं ना. ओके, मग काय सांगणार मला सांगा बरं पटकन. एक आपण सिम्बॉलिक फॉर्म घेऊच, आणि त्याच्या आधी एक छोटासा रायटिंग मध्ये थेरोटिकल पार्ट घेऊ आपण. इन दिस केस करंट विल फ्लो, लक्षात घ्या, करंट विल फ्लो इफ, ओके चला स्टेटमेंट तयार कर तिघांचं. कसं तयार करतो, इफ S1 and S2 dash and S2 dash are closed, or नंतर S1 dash and S2, फक्त S2 are closed, or तिसरं स्टेटमेंट S1 dash and are closed, enough for it, बरोबर का. मग आता फायनली आपण तो सिम्बॉलिक फॉर्म घेऊ. सिम्बॉलिक फॉर्म सांगा सर आता. मग P and negation Q, or negation P and Q, or negation P and negation Q. That's what is my symbolic form. हे लिहिणं मस्त आहे. स्टेटमेंट झालं, त्याचं वर्डिंग मध्ये आपण आधी लिहिणार, आणि मग फायनली आपण त्याचा काय घेणार, सिम्बॉलिक फॉर्म घेणार. ओके, अजून पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट असा आहे की याला रिड्यूस करायचा आहे. याला काय करायचंय, मला रिड्यूस करायचं. म्हणजे आता मला सांगा, याच्यात जर पूर्णपणे विचार केला तर आपले जेवढे स्विचेस आहेत किंवा जेवढे स्टेटमेंट्स आहेत तेवढ्यांना रिड्यूस करून मला एक कॉमन पार्ट बाहेर काढायचा आहे, आणि त्याच्यात शेवटी फक्त ओनली फक्त 2 स्विचेस माझे त्याचे उरायला पाहिजे. मग आपण एक काम करू, टू रिड्यूस इट. ओके ना, आपल्याला रिड्यूस करायचं आहे. चला मग आपण कन्सिडर, चला P and negation Q, or negation P and Q, or negation P and negation Q इक्विव्हॅलंट टू. चला आता एक मला सांगा पोरांनो, आपण रिड्यूस करत असण्यासाठी आपण एक स्टेटमेंट ऑफ अल्जेब्रा मध्ये आपण 10 लॉज घेतले, आणि त्याच्या आधी निगेशन ऑफ निगेशनचे 5 लॉ घेतलेले. ओके, जेवढे पण लॉज आहेत तेवढे लॉजचा आपल्याला याच्यामध्ये वापर करायचा आहे. पहिला जो लॉ होता तो म्हणजे आपला होता कम्युटेटिव्ह, दुसरा होता असोसिएटिव्ह, तिसरा होता डिस्ट्रीब्युटिव्ह, चौथा होता डिमॉर्गन्स लॉ, पाचवा होता आयडेम्पोटेंट लॉ, सहावा होता आयडेंटिटी, सातवा होता कॉम्प्लिमेंटरी, आठवा सांगा इन्व्होल्यूशन, 9वा ऍब्सॉर्प्शन, आणि 10th नंबरचा कंडिशनल. असे 10 लॉज आपण घेतलेले आहेत, बरोबर ना. आणि त्यांचा आता इथे वापर करायचा. आता प्रॉपरली त्यांचा वापर झाला पाहिजे. जे आपण अगोदर केलंय त्याच पद्धतीचे एक्झाम्पल आहे, तुम्हाला ते रिड्यूस करता आले पाहिजेत. आता ऑब्व्हियसली बघायला गेलं तर त्या एक्झाम्पलचा वापर आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. जोपर्यंत तुम्हाला ते एक्झाम्पल समजत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिड्यूस करता येणार नाही. आधी त्या क्वेश्चन्सला व्यवस्थित करायचंय आणि मग यांच्याकडे यायचंय. चला सांगा बरं याच्यात काय करावं लागेल मला. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, जर या दोघं ब्रॅकेट्स मध्ये विचार केला तर एक कॉमन पार्ट दिसतोय, कोण, ओके. आणि इथे अँड आहे, या ब्रॅकेट मध्ये अँड आहे, आणि इथे कोण आहे, और आहे. म्हणजे हा निगेशन पी अँड मी काय करू शकतो, बाहेर घेऊ शकतो. मग मी असं लिहिलं चालेल का, हे असं लिहिलं चालेल का, पी अँड निगेशन क्यू,
ऑर इन अ ब्रॅकेट. कोणाला बाहेर काढलं आपण? निगेशन पी अँड ला बाहेर काढलं. ब्रॅकेट मध्ये कोण राहील मग? ब्रॅकेट मध्ये इथे क्यू ऑर निगेशन क्यू ब्रॅकेट मध्ये उरले. कुठला वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके. नंतर पुढच्या स्टेप मध्ये काय दिसते सांगा मला. हा, क्यू और निगेशन क्यू. क्यू और निगेशन क्यू काय? नक्की मध्ये ऑर असला आणि त्याचंच कॉम्प्लिमेंटरी असलं तर ते ट्रू मध्ये जातं, बरोबर ना. मग निगेशन पी अँड ट्रू, बरोबर का? कुठला वापरला? कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. बर, पुढे निगेशन पी अँड ट्रू. निगेशन पी अँड ट्रू आयडेंटिटी लॉ नुसार निगेशन व्हॅल्यू काय ते व्हॅल्यू सांगा बरं. पी ची जी व्हॅल्यू असेल ती माझी फायनली आन्सर असणार आहे. मग सांगा बरं पटकन. पी अँड निगेशन क्यू ऑर हा काय निगेशन पी फक्त, बरोबर. कुठला लॉ वापरला आपण इथे? आयडेंटिटी लॉ वापरला, बरोबर ना. मग पुढे आता सांगा बरं काय करावं लागतंय. इथे अँड आहे, इथे ऑर आहे, पण निगेशन पी या दोघांना डिस्ट्रीब्यूट केलं तर चालेल का? कारण इथे ऑर आहे. कारण डिस्ट्रीब्युटिव्ह केव्हा वापरतो हे आपल्याकडे महत्वाचा भाग होता. काय? ब्रॅकेटच्या मध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर साइन वेगवेगळे असतील तर बाहेरची जी टर्म आहे ती आतमध्ये दोघांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे निगेशन पी ऑर निगेशन पी, बरोबर ना. ऑर निगेशन पी या पी ला पण आणि निगेशन क्यू ला पण काय होणार? डिस्ट्रीब्यूट होणार. चला सांगा बरं डिस्ट्रीब्यूट करू. सांगा. पी अँड आहे ना, पी ऑर निगेशन पी. पी ऑर निगेशन पी, बरोबर. मध्ये कुठली साइन येते? ब्रॅकेटच्या मध्ये. नंतर निगेशन क्यू निगेशन. बर, पुढे अजून काय दिसतंय? कुठला वापरला आपण? हा डिस्ट्रीब्युटिव्ह. बर, पुढे पी और निगेशन पी काय येईल व्हॅल्यू? ट्रू, बरोबर ना. कारण ऑर असला आणि त्याचा स्वतःचा कॉम्प्लिमेंट असते की ती व्हॅल्यू ट्रू असते. अँड निगेशन क्यू और निगेशन पी दॅट्स युजिंग अन कॉम्प्लिमेंट लॉ. जर मागचे एक्झाम्पल व्यवस्थित झालेले असतील तर याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही, काहीच नाही. एकदम सोपा पार्ट वाटेल, क्विक आन्सर मिळाला. ओके. पुढे इथे अँड आहे, ट्रू अँड दिस ब्रॅकेट. आता व्हॅल्यू कोणावर डिपेंडेड आहे? या ब्रॅकेटवर. हा जर ट्रू असेल तर ट्रू अँड ट्रू काय? ट्रू येईल. जर हा ब्रॅकेट फॉल्स असेल तर फॉल्स अँड ट्रू फॉल्स येईल, बरोबर. म्हणजे व्हॅल्यू कोणावर डिपेंडेड येते? ब्रॅकेटवर. निगेशन क्यू और निगेशन पी कुठला वापरला? आयडेंटिटी. बरं, मला सांगा आता पुढे रिड्यूस करता येईल का अजून? फक्त एक काम करू आपण, इंटरचेंज करून घ्या. आणि निगेशन पी और निगेशन क्यू आदला बदल केली ना मी. आदला बदल केल्यावर कुठला लॉ असतो? कम्युटेटिव्ह. दॅट्स कम्युटेटिव्ह लॉ. बर, आता मला सांगा आपल्या पहिल्या ह्याच्यामध्ये किती स्टेटमेंट, म्हणजे आपल्याला जर स्विचेसचा विचार केला तर दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये किती स्विचेस होते टोटली? 6 होते, बरोबर ना. 2 2 2, बरोबर ना. 6 होते. आता फायनल आन्सर. आता इथून पुढे तर काय रिड्यूस करता येणार नाही. मग याच्यामध्ये किती स्विचेस येतील बरं? 2च येतात. झालं ना. माझं फायनल आन्सर जे त्यांनी मला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? द न्यू सर्किट हॅज 2 स्विचेस ओनली. द न्यू सर्किट हॅज 2 स्विचेस ओनली. म्हणजे याच्यामध्ये मला फायनली किती स्विचेस पाहिजेत? 2. आता ही जी फिगर काढली, हे जे रिड्यूस करून आपण जे आणलंय का सिम्बॉल स्टेटमेंट पॅटर्न, या स्टेटमेंट पॅटर्नची मला परत फिगर ड्रॉ करावी लागेल. काय ड्रॉ करावी लागेल? मला एक नवीन फिगर मला ड्रॉ करावी लागेल. आणि ती फिगर म्हणजे माझं अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आहे. काय ते? अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट आहे. दॅटफोर मग फायनली आपण असं म्हणणार
the alternative arrangement of given circuit किंवा आपण सिंपल सर्किट गिवन सर्किट इज ओके. याची फिगर काढा डायरेक्ट काढायची, याच्यात काही लिहिण्याचं वगैरे काही पार्ट नाही, याची फिगर डायरेक्ट काढा. चला सांगा बरं, दोघं कसे कनेक्टेड आहेत? पॅरलल बटन. मग आपण एक काम करू, दोघांना पॅरलल एक स्विचेस ठेवू. एक लॅम्प असेल इथे, इकडे बॅटरी घेऊ. चला हा कोण आहे बरं? वरचा स्विच काय नाव देणार? S1 डॅश आणि हा S2 डॅश. झालं, हे अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट झालंय. आता मला एक सांगायचं आहे, याच्यामध्ये जे आपण ड्रॉ केलंय ना, हे सर्किट आणि हे सर्किट यांच्या दोघांचा परफॉर्मन्स सेम राहणार. जेवढे जास्त स्विचेस होते त्याचाही परफॉर्मन्स तोच आणि याचाही परफॉर्मन्स तोच. जर तुम्ही यांचा स्विचिंग टेबल ड्रॉ केला दोघांचा, लॉजिकल इक्वलन्स आपण जसं प्रूव्ह करायचं तसं, तर यांच्या आणि यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या आयडेंटिकल येतील. दोघांचे जे कॉलम आहे ते कॉलम काय येणार, यांच्यामध्ये सेम येणार, कॉलम मध्ये बदल होणार नाही. म्हणजे यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय येतील, मॅच करतील, याच्यात फरक पडणार नाही. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? अरे सिम्बॉलिक फॉर्म हा काय ऑलरेडी इथे या सिम्बॉलिक फॉर्म वरूनच ड्रॉ केलं ना आपण. सिम्बॉलिक फॉर्म ऑलरेडी येऊन लागला आपल्याला. सिम्बॉलिक फॉर्म वरून आपण सर्किट ड्रॉ केलंय, कळलं का? हा, मग एक लक्षात घ्यायचं की आपण जे सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ वगैरे करण्याचा प्रयत्न जो करतोय ना, तो फक्त याच्याकरताच चाललाय की एक मोठं सर्किट रिड्यूस करायचं. एक पहिला जो टॉपिक होता तो म्हणजे माझा सिम्बॉलिक फॉर्म, नंतर त्याला जे सिम्बॉलिक फॉर्म आणला की त्याला रिड्यूस करायचं, स्टेटमेंट ऑफ अल्जेब्रा वापरून रिड्यूस केलं की त्याची अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट काढायची. आता वेटेज बघा, मार्क्सचं वेटेज कसं असेल, या सिम्बॉलिक फॉर्मला 1 मार्क्स असेल, ओके. ही जी तुम्ही रिड्यूस केलंय त्याला 1 मार्क असेल आणि ही जी फिगर काढली आहे त्याला 1 मार्क असेल. आणि आता चौथा जो मार्क आहे तो म्हणजे तुमच्या स्विचिंग टेबलला आहे. स्विचिंग टेबलचा कोणता स्विचिंग टेबल? याचा स्विचिंग टेबल, जे सिम्बॉलिक फॉर्म आहे का याचा स्विचिंग टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. लक्षात येतंय काय सांगतोय? ओके, याचा स्विचिंग टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. मग आता याचा स्विचिंग टेबल मला ड्रॉ करायचा आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? ओके, याचा स्विचिंग टेबल ड्रॉ करायचा प्रयत्न करू आपण. चला, मग आता मला स्विचिंग टेबल मध्ये काय काय लागणार आहे मला तुम्ही सांगायचं आहे. ओके, मी याला थोडंसं रफ करतोय आणि किती स्टेटमेंट आहे त्याच्यानुसार आपण त्याला ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. आणि लास्ट आता याच्यामधला छोटासा पार्ट म्हणजे कोणता? इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल. चला, किती स्टेटमेंट आहेत? 2 स्टेटमेंट. मग किती कॉलम असतील, किती रोज असतील? 4, बरोबर. ओके, चला, क्यू घेतला, निगेशन पी लागेल, निगेशन क्यू लागेल. फर्स्ट पी अँड निगेशन क्यू, याला मी ए म्हणून दिलं, याला ब्रॅकेट दिले होतं. निगेशन पी अँड क्यू, त्याला नाव देतोय मी बी. ओके, पुढे ए और बी लागेल ना, पण ए पण काढून घ्यायला लागेल. निगेशन पी अँड निगेशन क्यू, त्याला सी नाव देतो आपण. ओके, आधी कोणाला फाइंड आउट करावं लागेल? यांच्या दोघांमध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे? ऑर, दॅट्स ए ऑर बी. ओके, आणि फायनली ए और बी और सी. ओके, म्हणजे असं काहीतरी मिळणार. 1 1 0 0 आपल्या आउटपुट्स 1 1 0 0 1 0 1 0. चला पटापट सांगा बरं मला ट्रूथ व्हॅल्यूज. निगेशन पी साठी 0 0 1 1 0 1
0 1. Okay, P and negation Q. P and negation Q. Okay, and 1 and 0. 1 and 1. 0 0. Okay, कारण 0 0 0 0 1 0. निगेशन P and Q. निगेशन P and Q यांच्यामध्ये and कनेक्टेड एकच टर्म आहे 0 0 1 0. ओके, निगेशन P and निगेशन Q. शेवटची पॉसिबिलिटी एकच आहे 1 1 ची, बाकीचे नाही. A और B यांच्यामध्ये और कनेक्टिव्ह आहे. चला सांगा. 0 1 1 0 आणि शेवटचा C यांच्या दोघांमध्ये और आहे 0 1 1 1. ओके, जर मला एक सांगा, याच्यात निगेशन P और निगेशन Q काढलं, निगेशन P और निगेशन Q, बघा बरं पॉसिबिलिटीज काय काय आहेत. आता हा माझा कोणता झाला, आपण जो काढलाय तो सिंबॉलिक फॉर्म साठीचा ट्रुथ टेबल झाला. आता जर मी याचा ट्रुथ टेबल काढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एक पॉसिबिलिटी म्हणून घेऊ आपण, काढायची गरज नाही, आपण काढण्याचा प्रयत्न केला. निगेशन P और निगेशन Q यांच्यामध्ये और कनेक्टिव्ह आहेत, म्हणजे पॉसिबिलिटी काय काय येतील सांगा बरं यांच्या. 0 1 1 याच्याशी मॅच करतायत का, इक्वलंट आहेत ना. म्हणजेच काय, हा स्टेटमेंट पॅटर्न आणि जो आपण रिड्यूस करून आणलेला स्टेटमेंट पॅटर्न यांच्या दोघांचा परफॉर्मन्स हा सेम आहे आणि दोघंही आयडेंटिकल आहे. म्हणजे मला जे अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट सांगितलं की माझं परफेक्ट आहे. बरं, हे झालं, क्लिअर झालं का. आता काय केलं आपण. ओके, आता एक लक्षात घ्या, ह्या पूर्ण क्वेश्चन मध्ये आता लक्षात घ्या, याला एवढा वेळ का लागला, कारण याच्यामध्ये आपण मागचे जेवढे पण क्वेश्चन केले तेवढ्या सगळ्यांचा कंबाईन पार्ट आला. सर्किट दिलेलं होतं, सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म काढला, सिम्बॉलिक फॉर्मला आपण रिड्यूस केल्यानंतर दोन स्विचेस मध्ये जे आपल्याला स्टेटमेंट आलेलं होतं त्या स्टेटमेंटला परत ड्रॉ केलं आणि ड्रॉ करून परत आपण त्याचा स्विचिंग टेबल काढला. हे 4 आपल्याला महत्त्वाचे टॉपिक आपले विसरायचे नाही, चारीच्या चारी आपल्याला मेन्शन केलं तर आता फायनली हे 4 मार्काचा क्वेश्चन कंप्लीट होईल. त्याच्याशिवाय 4 मार्क्स पडणार नाही. लिहिताना ह्याच पद्धतीने आणि प्रॉपरली लिहिलं गेलं पाहिजे, तरच ह्या क्वेश्चनला तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स पडतात. याच्यात छोटीशी पण मिस्टेक अलाउड नाही. जर तुम्ही सुरुवातीला सर्किट ड्रॉ करताना चुकलात तर पुढचं सर्व काही चुकत जाईल. आणि सुरुवातीला जर याच्यात ठीक आहे, चला बाकीचे स्टेप बरोबर आल्या तरी फायनली याच्यामध्ये कुठेतरी गडबड झाली तर फायनली आपल्याला कुठेतरी मेन्शनिंग करता येऊ शकतो थोडंफार. पण याच्यात जे कॉलम्स आहेत, आता कोणते कोणते कॉलम्स म्हणतात, अर्धा मार्क्स वेटेज करून दिलेले असेल, ह्या कॉलमला सगळ्यात जास्त मार्क्स असतील. कॉलम वाईज मार्क्स असतात याचा नाही विचार, ह्या कॉलम वाईज त्याला मार्क्स वेटेज जास्त डिवाइड केलेले असतात. ओके, नाव कळतंय का सर्वांना हे. लास्टचा क्वेश्चन म्हणजे आता आपल्याला आत्ताशी याच्यातल्या ह्या क्वेश्चन मध्ये सुरुवात झाली. अजून जवळपास 7 ते 8 क्वेश्चन आपल्याला घ्यायचे आहेत. कळतंय का. याच्यात आत्ताशी सुरुवात झाली, याच्यात बरेचसे क्वेश्चन आपल्याला, हा शेवटचा म्हणजे क्वेश्चनचा टाईप शेवटचा आहे, या क्वेश्चनचा टाईप शेवटचा आहे. आलं का लक्षात. याच्यात ह्याच फॉर्म मध्ये म्हणजे आता बऱ्याच वेळेला काय केलेलं असेल माहिती का, क्वेश्चन मध्ये आपण जसं सर्किटवर काय घेतलं, सिम्बॉलिक फॉर्म काढला. बऱ्याच वेळेला डायरेक्ट आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म दिलेला असेल आणि पुढचा पार्ट फक्त ड्रॉ करायचा असेल, बरोबर ना. कधी कधी मग आता हे बरेचसे क्वेश्चन आपण आता सुरुवातीला कोणते घेणार, सर्किट आहे, सर्किटला रिड्यूस करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्म घ्यायचा आहे, त्याला रिड्यूस करायचं आणि हा जसं ॲज इट इज घ्यायचा तसा. कधी कधी काही क्वेश्चन, आता हा क्वेश्चन प्रत्येक वेळेला काही सारखा नाही येणार, इथे त्यांनी 2 मध्ये आणायला लावलं ना, 2 स्विचेस ओनली म्हटलंय ना, प्रत्येक वेळा सारखा येणार नाही. तर कधी कधी काय होईल, 3 पण मिळतील, क्वेश्चन तो बदलावा लागेल, तो क्वेश्चन चेंज करावा लागेल. कधी कधी आपल्याला 3 स्विचेस येऊ शकतात, 4 येऊ शकतात, ते आपल्यावर डिपेंडेड आहे. प्रत्येक ठिकाणी काही 2च स्विचेस मध्ये येईलच असं नाही, काही एक्सेप्शनल सर्किट आहेत की त्यांचे स्विचेस कसे येतात 2 मध्ये कन्वर्ट करता येतात. म्हणजे आपल्याला बाकीचा जो पार्ट आहे तो ॲज इट इज लागणार. कळतं याच्यामध्ये काय घेतलं. याच्यात कोणाला काही डाऊट आहे. कोणाला काही डाऊट आहे का याच्यात. बरं ठीक आहे, मग एक काम करतो, हा क्वेश्चन दिला असेल त्याचा, क्वेश्चन मध्ये
हो. नाही नाही नाही, एक लक्षात घे, त्यांनी मेन्शन केलेलं असेल तर 2 स्विचेस पर्यंत आणा. ओके, 2 स्विचेस पर्यंत आणा, त्याला पुढे नका रिड्यूस करू. हा, जर त्यांनी असं काही मेन्शन, बऱ्याचशा क्वेश्चन मध्ये मेन्शनिंग नसतंय की 2 स्विचेस पर्यंत आणा असं, मग आपल्याला जिथपर्यंत रिड्यूस होतं तिथपर्यंत काढावं लागतं. जेवढं रिड्यूस होईल तेवढं. कधी कधी पूर्ण सुद्धा कॅन्सल होऊन जातात, कधी कधी पूर्ण सुद्धा कॅन्सल होऊन जातात. काही क्वेश्चन आहेत असे, पण ते पण घेऊन आपण. कधी कधी काय होतं की 2 मोठे मोठे सर्किट आहेत, त्यांना रिड्यूस करत 2, 3 मध्ये येतात, 4 मध्ये येतात, येऊ शकतात. म्हणजे पण याच्यात त्यांनी कंडिशन देऊन दिली की 2 मध्ये जाणार. ओके, प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सारखं येणार नाही. आलं का लक्षात? एक होमवर्कचं सर्किट ड्रॉ करून देतोय. होमवर्कचा एक क्वेश्चन घ्या, होमवर्क सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही सॉल्व्ह करायचं. सेम क्वेश्चन आहे असं. क्वेश्चन जमायलाच पाहिजे, कारण ऑलरेडी आपण मागे त्यांचा पार्ट मी आधी पण सांगितलंय की हा कॉमन पार्ट आहे सगळ्यांमध्ये, तो तुम्हाला जमायलाच पाहिजे. सर्किटमध्ये स्विचेस असे, हा S1 आहे, हा S2 आहे, हा S1 डॅश आहे, हा S2 आहे, नंतर हा S3 आणि हा S2 डॅश आहे. ओके, बस ह्या क्वेश्चन मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? एक्झाम्पल मध्ये स्विचेस वगैरे, हा S1, हा S2, हा S1 डॅश, हा S2, S3, लक्षात घ्या S3, S2 डॅश. हा क्वेश्चन मला सॉल्व्ह पाहिजेच बरं का. इथून पुढचे क्वेश्चन मला सॉल्व्ह पाहिजेच, जे मी सांगितलं असेल, कारण ऑलरेडी झालेले असल्यामुळे तुम्हाला यायलाच पाहिजे. मी तर करूनच येईल, जे एक्झाम्पल मी दिलेत ते तर मी करूनच येईल, पण जे एक्झाम्पल मी सांगितलं की मला हवंय ते एक्झाम्पल कम्प्लीट पाहिजे. कळतंय सर्वांना काय घेतलं? ठीक आहे, हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. बाकीचा पार्ट, हे एक्झाम्पल झालं उद्या की त्यानंतर आपण बाकीचा पार्ट कंटिन्यू करणार. आलं लक्षात? ठीक आहे, मग उद्या आपण एक परत नवीन क्वेश्चन, नवीन टाईप आणि नवीन पद्धतीने आपण ट्राय करू. ओके, ठीक आहे.